एका आठवड्यात सलग दुसऱ्या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून टाकलंय। कारण की शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीतल्या याच ठिकाणी निर्घृणपणे हत्या करण्यात आली। मॉरिस नरहोन्ना उर्फ मॉरिस भाई या नावाने प्रसिद्ध असलेल्या एक स्वयंघोषित समाजसेवकाच्या याच कार्यालयात अभिषेक घोसाळकर एका कार्यक्रमासाठी आले होते आणि त्याच वेळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह शूटिंग थरार सगळ्यांना अनुभवायला मिळाला आणि ती क्लिप प्रचंड व्हायरल झाली आणि त्यानंतर खरोखरच राज्यात काय चाललंय, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे की नाही असा सवाल निर्माण होतोय। या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस तपास करत आहेत। मुंबई क्राईम ब्रांचकडे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपवलेला आहे, परंतु काही राजकीय वैमनस्य आणि काही वैयक्तिक कारणं यामागे असल्याचं बोललं जात आहे। कारण की अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरहोन्ना यांच्यात गेल्या काही काळापासून तणावाचे संबंध होते। मॉरिसची तक्रारही अभिषेकनं काही प्रकरणात केली होती, ज्याच्यात त्याला पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलं होतं, त्यामुळे काही राग त्यांच्या मनात होता। त्याचबरोबर मॉरिस हा राजकीय दृष्टीनं स्वतःला एक तयार किंवा एस्टॅब्लिश करू पाहत होता या संपूर्ण परिसरात, त्यामुळे कुठेतरी अभिषेकच्या समोर एक आव्हान तयार होत होतं। यासाठी सुद्धा दोघांमध्ये तणावाचे संबंध होते आणि त्याच प्रकरणातनं ही हत्या झाल्याचं बोललं जाते। अतिशय खळबळजनक प्रकार होता, कारण की दोघांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आता आमच्यातले वाद संपलेले आहेत, आम्ही दोघे एकत्र आहोत, परिसराच्या विकासासाठी काम करणार आहोत असं दोघं बोलत होते। आणि त्यानंतर अचानक मॉरिसनं आपल्याकडील पिस्तुलातनं अभिषेकवरती बेछूट गोळीबार केला। अभिषेकनं त्यातनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्याला नजीकच्या रुग्णालयात जेव्हा दाखल करण्यात आलं तेव्हा त्याच्यातच मृत्यू झाला। आणि या घटनेनंतर मॉरिसनं स्वतःवर सुद्धा गोळी झाडून याच ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे नेमकं कारण काय होतं, दोघात इतके तणावाचे संबंध का विकोपाला गेले आणि मॉरिसनं हा निर्णय का घेतला याचा पोलीस आता तपास करत आहेत। परंतु या प्रकरणानं पुन्हा एकदा मुंबईसह राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय। कॅमेरामन अनुप रस्तोगी सौम्या राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।